झाले का हो तुझे कागद? हा, सारे कागद झाले तुझे करून राहिले अजून काही कागद? सगळे कागद तर झालेच आहे. फक्त आता ते काय म्हणते बा, उत्पन्नाचा दाखला राहिला. तर काल काढून आणला तुम्ही उत्पन्नाचा दाखला. पटवाऱ्यापासून आणला तर तहसील मधला पाहिजे ना आपल्या उत्पन्नाचा दाखला. तर आज चालले जा तुम्ही तहसील मध्ये आणि काढून घ्या उत्पन्नाचा दाखला. 3 दिवसात 3 दिवसात भेटून जाते. हा, उत्पन्नाचा दाखला भेटला का मग भरून घेऊ फॉर्म. बाकी तर सगळे कागद आहेच माझ्याजवळ. हा, डोमेशियलही आहे. फक्त ते डोमेशियलही राहिलं व डोमेशियलवरचं जे माय तिकडलं आहे बाबाच्या नावावरचं, तर ते नाव चेंज करून टाका फक्त. हा, तसं पाहिजे तर नाही, पण आता ते टीसी न जन्माचा दाखला गिकला आणत बसल्यापेक्षा डोमेशियल आहे तर त्याच्यावरच नाव चेंज करून टाकतो म्हटलं तुमच्या नावावरचं. तर 3 दिवसात होऊन जाते ते. सेतूमध्येच काढून देते ते. तर ते चालले जाता, ते करून घ्यायचा काम. हा, 3 दिवसात आपले कागदपत्र सगळे रेडी राहते, मग भरून घेऊ फॉर्म लेखाले. साईड असतं चालू व्हायच्या व अजून त्या ऑनलाईन फॉर्म भरायच्या. हा, साईड असतं चालू व्हायच्या आहे. साईडा चालू व्हायच्याच आहे त्या. साईडा चालू झाल्यावरही बल्ला बल्ला टाईम लागेल त्याले. हा, एका आहे ना तर एवढे सारे पूर्ण महाराष्ट्रभर फॉर्म भरल्या जाईन, तर लय वेळ लागेल त्याले. तर भरतो म्हणा, करून घेऊ ते काम. मग आज देऊन देतो. आज येतो मी लवकर, दुपारी 2 वाजताच येतो कामावरून. हा, आज थोडंसं आता इकडून लवकर चाललो. 2 वाजता सुट्टी होते आज. 2 वाजता कामावर येऊन जातो आणि तिकडून आलो की 4 वाजेपर्यंत तहसील चालूच राहते. हा, 2 ते 4 बस काय 5 मिनिटाचं काम आहे. जाणं आहे फक्त, तो फॉर्म भरणं आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी. नंतर ते नाही तर ते काम करून टाकतो. आणि तू या त्या डोमिशियलचं काम करून टाकतो आजच दुपारून. तर घे मग, बनव बरं स्वयंपाक, बनव फटाफट न जाऊ ते कामाला. डब्बा बांधणं, जेवण खाऊ नाही व्हायचं आहे. आज आता तिकडून तो ठेकेदाराला काम आहे म्हणते, कुठेतरी जायचं आहे त्याच्या परिवारात, काहीतरी कुठं लग्न वग्न आहे. तर त्याच्यानं आज म्हणे एक पारगानात जाऊ म्हणे आपण. म्हणून त्यानं थोडंसं सकाळ वकाळ बोलावलं. तर लवकर कर आता, स्वयंपाक वगैरे करून घे. हा, आणि जेवण खाऊन करतो, डब्बा वप्पा बांधला तर चालला जातो मग कामाला. तिकडून येतो मग 2 वाजेपर्यंत, तर 2-2:30 घरी येऊन जातो. हा, कर मग स्वयंपाक, कर, बनव डब्बा. हो हो, बनवतो. हा, पोळ्याही झाल्या आहे, भातही झाला आहे, फक्त भाजीच बनवायची राहिली. या तुम्ही अर्ध्या घंट्यात भाजी बनवून घेतो ना, पूर्ण स्वयंपाक होऊन जाते तोपर्यंत. हा, आणि ते कुंदराची भाजी आणली काल वावरातून, तर ती बनवतो म्हटलं. तर अर्ध्या घंट्यात पूर्ण स्वयंपाक होऊनच जाते. या तुम्ही थोडेसे बाहेरून अर्ध्या घंट्यात एखादा चक्कर मारून. हा, तेवढ्या वेळात करून घेतो मी स्वयंपाक. बनव मग, थोडीशी लवकर बनव. येतो मग मी त्या विनोदला भेटून येतो, जरासं काम आहे त्याच्या संग. तर त्याच्या संग भेटपाट करून येतो. बनव मग तू तोपर्यंत. हो, या बनवतो मी तेवढ्या वेळात. अरे का विनोद, कुठं चालला आज? हा, कुठं काम आहे आज तुझ्या मग? अरे काही नाही रे बरं, मी आज शांतारामच्या इकडे आहे बा. भुईमुगावर डवरा आहे. तर आता बस आता घरीच चाललो होतो. आता जेवण खाऊन करतो म्हटलं ना, जातो मग डवरा घेऊन. हां, बैल वगैरे तर त्याचेच आहे आता शांताराम भाऊचे. हां, आत्ताच घेतली ना त्यानं, हप्त्याभऱ्या पहिले जोडी घेतली मस्त टनाटन. वावरा शेताची कामं चालू केली काय का? हा, वावरा शेताची कामं जमते वाटते तुले? काय करतं का आता रमेश भाऊ, आता पोटा पाण्यासाठी इचिन आता सगळे कामं करावंच लागते. हां, इकडे आता इलेक्ट्रिक पोलाच्या कामाला जात होतो. आमचा तो ठेकेदार गेला कुठेतरी कामाले. हां, नवीन ठेका घ्यायसाठी कामी गेला थोडासा. तर हप्ताकभर आता काम बंद आहे. हां, म्हटलं आता हप्ताकभर घरी खाली बसल्यापेक्षा पाहा बा म्हटलं इकडे तिकडे एखादं काम भेटन तर. हां, आता कसं आहे, आता घरी खाली बसून आपल्या मागं किस्त, हां, BCच्या किस्ता राहते, हे आहेत, हे आहे, गट आहे, हे आहे, अमुक डमुक बाजार हाट. हां, हे सगळे कामं राहते ना. मग आता हे घरी बसून राहू तर मग कसं काय होईल. त्याच्यानं म्हटलं चला बुवा, आता वावरा शेताचे कामं जमतेच आपल्याला. तर चला म्हटलं आता डवऱ्या डुंड्याचं चालूच आहे. आता कसं आहे, 500-600 रुपये रोज भेटूनच राहिला अडते इथे. हां, म्हणून मी म्हटलं चला आता इकडे चाललं जाऊन कसं आहे काम काढून घ्या आपलं. हो, ते की बरोबर आहे का म्हणा विनोद. सगळे सगळे गुण पाहिजे माणसाच्या अंगात. एकाच कामाच्या भरोश्यावर बसून नाही राहावं. हा, नाही तर इचिन एक काम बंद झालं का मग दुसरे कामं जमले नाही का मग घरी बसून राहावं लागते, मजुऱ्या पडते. बरं आहे इचिन. हा, चालू दे, लागू दे, चालू द्या मस्त कामं. खाली राहिल्यापेक्षा कोणतेही कामधंदा चालू ठेवा माणसानं. नाही तर काय का, खाली राहिल्यापेक्षा काही ना काही चालू ठेवा. अजून इची तर पोरीची ॲडमिशन व्हायची आहे, हे आहे ते आहे. पैसाच पैसा लागते माणसाले. अन हो का विनोद, केले काय वहिनीचे कागद? हा, ते लाडकी बहीण योजनेचे केले वहिनीचे कागद? हा, सगळे कागद इथं आहे ना जाग्यावर? कोणत्या कागदाची काही परेशानी, काही दिक्कत वगैरे येऊन राहिली? सगळे कागद तर आहे का, तिचं आधार कार्ड बी आहे. हां, अजून काय म्हणते राशन कार्ड बी आहे, फोटो बी आहे. हां, फक्त कसं आहे, बँकेत खातं नाही आहे राजा तिचं. हां, आता बँकेत खातं काढायला लागन आणि ते डोमेशियलही नाही आहे म्हणते. हां, आता हे 2 कागद राहिले बा, आता एवढं करून घेतो आणि झालं. तसे म्हणते आता 31 ऑगस्टपर्यंत तारीख आहे म्हणते मुदत वाढ. त्याच्यानं कसं आहे, एवढी घाई गडबड काही करावं नाही. आता जिकडे तिकडे करतात चालू आहे. हां, तर ते 2 कागद राहिले फक्त. ते आता अधिवास प्रमाणपत्र काढायचं आहे. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं बँकेचं खातं काढायचं आहे. तेवढंच राहिलं, बाकी सगळे कागद आहे आपल्याजवळ. सगळे रेडीच ठेवतो आपण. अगा विनोद, अधिवास प्रमाणपत्र कॅन्सल झालं. अधिवास प्रमाणपत्र नाही लागत आता. अधिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी वोटिंग कार्ड पाहिजे, किंवा मग राशन कार्ड पाहिजे, किंवा मग ते जन्माचा दाखला किंवा टीसी. या चारपैकी एक कागद असला तरी चालते. हे अधिवास प्रमाणपत्र नसलं तरी चालते. तर त्याच्या काही भानगडीत पडू नको तू. बाकी वहिनीचं वोटिंग कार्ड तर आहेच. फक्त काय बँकेचं खातं आहे, तर बँकेचं खातं काढून घे तू. आपल्या इथंच काढणं, महाराष्ट्र बँकेत 500 रुपये भरा लागते. तिथं काढून घे मस्त, महाराष्ट्र बँकेत काढून घे खातं. झालं मग, काही एका दिवसभरात तर खातं बनवून भेटते का अकाउंट.
आता सध्या काही पैसा पाणी आहे नाही का रमेश भाऊ, त्याच्यानं मी काही आता खातं काढलं नाही. मी म्हटलं आता या मंगळवारी पाहतो, या मंगळवारी भेटले कामाचे पैसे 500 रुपये भरून द्या लागन बँकेत आणि काढून घ्या लागन खातं. हो हो, तसं करतो लेखाले, काढून घेतो. आणि मी काय म्हणतो, पुढच्या हप्त्यात पाहिजे बरं माझ्यासाठी बी कामं धंदे. हा, माही आता ह्या हप्त्याभर काम आहे, मग माही काम पाण्याच्यानं बंद होते. तर पाहिजे लेखाले वावऱ्या शेताचे कोणते कामं भेटन माझ्यासाठी, तर चाललो जातो दोघे भाऊ संग मग. ठीक आहे ना रमेश, सांग तू. तिकडे जर काम बंद राहिलं तर एक फोन लावून देत जाय, इकडे पाच जाईन मी. भेटलं काम तर चालत जातो माझ्या संग. ठीक आहे मग विनोद भाऊ, तसं करतो मग. हा, तिकडली सुट्टी झाली गेली का तुला फोनच लावतो, मग लावून देतो माझ्या जोड कामाचा. हो हो, बिंदास लावून देतो का, बिंदास लावून देतो. फोन लावतो तू मला फक्त. हो का, हो, फोन तर लावतोच मी तुला. चाल घ्या मग रमेश भाऊ, येतो. टाईम होऊन राहिला, जेवण खाऊन करतो, शिदोरी बांधतो ना जातो बा मग. बैल घेऊन, डवरे डुंडे घेऊन. डवरा आज त्याच्या भुईमुगात तर करून टाकतो म्हटलं, 2-3 दिवसाचं काम आहे. हो हो, ये लेकाले, मी जातो आता घरी. मी जेवण खाऊन करून डब्बा बांधून मी जातो लेकाले कामाले. वाढ बरं टाट, वाढ लवकर टाट, वाढ, जा लागते कामाले, वेळ होऊन राहिला. हो हो, झालंच. टाटच वाढतो. बसा तुम्ही, हात पाय धुवून बसा जेवाले. आणतो मी टाट एका मिनिटात. हो, आण लवकर, आण तो थोडंसं. हा हो, स्वयंपाक झालाच आहे पूर्ण, फक्त टाटच वाढून राहिली. बसा तुम्ही, हात पाय धुवून बसा जेवाले. मी टाट वाढून आणतो. भाजी गिजी तर मस्त दिसून राहिली व. हा, मस्त भाकरी, हिरव्या मिरच्याचा ठेसा. का मस्त भाजी बनली, सुपर भाजी बनवली असेल त्यात. बाप्पा, पाहूनच मस्त वाटून राहिली ते तर. जेवा, काही एवढी तारीफ नका करा. काय जेवल्यावर तर म्हणता भाजी चांगली नाही झाली, हे चांगलं नाही झालं, ते चांगलं नाही झालं. फक्त खावाच्या पहिलेच तारीफ करता तुम्ही. नाही व, पाय बरं किती मस्त दिसून राहिली ते भाजी. पाहूनच स्टार्ट किती मस्त दिसून राहिलं. खाऊन पाहतो आणि सांगतो तुले. हात तिची माय भीन. काय खारट भाजी करून ठेवली होत्या. किती वेळा सांगितलं तुला भाजीमध्ये मीठ कमी टाकत जाय म्हणून. पूर्ण काय मिठाचा पुडाच टाकला काय? स्वस्त मीठ आहे म्हणून काय मीठ टाकत राहशील का तू? किती मोठं मीठ टाकलं त्याच्यात. आय मीन खाणं नाही होऊन राहिली ते तर मिठाच्या यानं. पाय बरं किती मोठं मीठ आहे, खाऊन पाहिजे तू. अहो ते आता कागदपत्राच्या चक्करमध्ये थोडंसं लवकर जास्त मीठ पडून गेलं. आणि तुमची घाई होती कामाला जायची, त्याच्यानं झालं असं थोडंसं मीठ जास्त. थोडंसं मीठ जास्त झालं असं, खाऊन घ्या ना आजचे दिवस. काय होऊन राहिला आता. आता ते कागदपत्र हे ते कागदपत्राची गडबड, तुमची गडबड. त्या गडबडच्या चक्करच्या यानं झालं असं थोडंसं मीठ जास्त. तिची माय भीन. ते कागदपत्र करून राहिली एवढ्या दिवसापासून. दिमागानं बैला काय तर तुला तर सांगून राहिलो ना, हे कागद नाही लागत ना, ते कागद नाही लागत. तरी 17 डाव ते कागदच पाहत राहतं. एक डाव सांगितलं तेवढे कागद बनवून तर रेडी आहे, फक्त उत्पन्नाचा दाखला राहिला तुझ्या. बाकी तर सगळेच तर कागद आहे. मग सांगून तर राहिलो, तरी सकाळी उठल्याबरोबर ना दिवसभर ते कागद चिवडत राहतं. एकदा सांगितल्यावर घुसत नाही का त्या भेजामध्ये. एकदा सांगितल्यावर तर समजून जा, हुशारास मारत राहतं निरा. आणि हे काय भाजीचं काय तुझ्या आजचंच आहे का रोजच आहे. कधी हे कमी होते, कधी ते जास्त होते. नेहमी चालूच राहते तुझ्या. एखाद्या डाव स्वयंपाकात कामात कमी जास्त झालं तर ठीक आहे, समजून घेते माणूस. ते तर नेहमीच राहते, प्रत्येक कामात तुझ्या तसंच राहते. कधी खारटच होईन तर कधी तिखटच होईन. तर कधी मीठ काहीच नाही राहणार. कोण काही शिकवलं नाही का तुले? कामं करताना मन कामात ठेवत जाणं. कामं करायला जीवावर येते काय? तर ते आता ते कागदपत्राच्या घाई गडबडमध्ये होऊन गेलं ते. आता झालं आजचे दिवस मीठ जास्त, तर काय फरक पडून राहिला आता. थोडंसं झालं असेल मीठ जास्त. थोडंसं आहे काय ते? थोडंसं मीठ आहे ते, खाऊन पाहिजे. खाणं नाही होऊन राहिली, ते चाटणं नाही होऊन राहिली भाजी. एवढी खारट करून ठेवली. थोडंसं जास्त असन वाले. लक्ष ठेवत जाणं कामं करताना. न तर हिची बहीण जेव्हा पाहिलं तेव्हा कामच बरोबर नाही राहत तिचे. काही ना काही कामामध्ये गडबड चालूच राहते. कधी हे जास्त होईन तर कधी ते जास्त होईन, तर कधी खारटच होईन तर कधी तिखटच होईन. एखाद्या डावीस ढंगाचा स्वयंपाक करताना येत काय? चांगलं मन लावून कामं करत जाणं. आता काय उपाशी जाऊ काय आता मी कामावर? उपाशी जाऊ आता कामावर? दिवसभर येतील हार्ड काम करायला लागते तिथं ना. एवढं मेहनतीचं काम आहे, पशिना होऊन जाते माणूस काम करू. आणि त्याच्यातही खाली भेटत नाही तर माणूस गैरहारका नाही व्हायचा आहे काय? त्याच्यातही तुझे नखरे राहते. कधी हे जास्त आहे कधी ते जास्त आहे. आता काय उपाशी राहा का आता माणसाने दिवसभर? कमराव हे खारट खाऊन. थांबून जा, एक काम करा, राहू द्या. ते भाजी नाही खात, फटाफट आता टमाटरची चटणी बनवून देतो तुम्हाला. टमाटरची चटणी बनवून देतो. ते टमाटरची चटणी डब्यावर बांधून देतो तुमच्या. करून घ्या आजचे दिवस ॲडजस्टमेंट. काय ॲडजस्टमेंट करायला लावतो? त्या टमाटरच्या चटणीमध्ये भूक जाते का आता? दिवसभर राही नव्हते का त्या टमाटरच्या चटणीवर? एवढं मेहनतीचं काम आहे ते, दिवसभर टमाटरच्या चटणीवर राहायला लावतो. तू राही ना, जात जा ना कामाला पाठवत नाही, घरच्या घरी राहतं म्हणून होय का आयत्या गोष्टी करायला? जाऊ ना तर दिवसभर टमाटरच्या चटणीवर राहा म्हणते ते. आतापर्यंत पहिलेपासूनच जर लक्ष ठेवून काम केलं असतं तर काय हे झालं असतं. तर बनवून देतो ना. थांबून जा मग, 5-10 मिनिट थांबून जा, वेळ असेल तर. आलूची चटणी बनवून देतो, नाही तर तो भात बनवला आहे, भात बघारून देतो. खाऊन घ्या आणि डब्यावर बांधून घेऊन जा. जसे तर लवकर येऊन राहिले म्हणता तुम्ही 2 वाजता. आता आजचे दिवस झालं बा ते कागदपत्राच्या गडबडमध्ये. कायचे कागदपत्र होय तू येत आता? तू चुपचाप पन्नीमध्ये भरून ठेवतो. माझ्या पुढे दिसले नाही पाहिजे ते कागदपत्र, नाही तर फार फाडफूड करून फेकून देईन ते. कायची लाडली बहीण होईना, कायचं हे होईतं.
अरे घरातले कामं करत नाही ना नीला, ते दिवसभर कागद 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 चिवडत राहतं. हा हो ना, तर आहे ना अजून 2 महिने टाईम आहे ना, आतापासून गडबड करून राहिली एवढी बंद डोक्षाची. कागद फाडून फेकता म्हणता 1500 रुपये भेटते ना महिन्याचे, का फुकट येते का 1500 रुपये? हा आपला किराणा होते ना 1500 रुपयात महिन्याभराचा. कायचे ते पैसे, इलेक्शन आहे तोपर्यंत देईन. इलेक्शन झालं का मग कायचे पैसे देते? हा फुकट आहे का सरकारकडचे पैसे? चांगल्या कामात खर्च नाही करत ना, असे फुकट वाटते लोकायले. वाटू द्या ना, तर वाटू द्या ना. तुमच्या खिशातले चालले का पैसे? हा का सरकारच्या खिशातले चालले? सरकारचे पैसे होते, आपलेच पैसे होते. जीएसटी भरतो, टॅक्स भरतो, हा एवढ्या वस्तू खरेदी करतो, आपलेच पैसे सरकारपाशी जाते आणि तेच पैसे आपल्याला देऊन राहिले. तर काय सरकारच्या खिशातले पैसे का आपलेच पैसे होते आपल्याला भेटून राहिले? भेटू द्या ना. लुटायची बहीण त्या सरकारले.